विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला किंवा स्लाइडमध्ये साधारणतः सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची होती, धार्मिक परिस्थिती कशा प्रकारची होती याविषयी आपण विवेचन केलेलं आहे. आज आपण पहिल्या प्रकरणामध्ये म्हणजेच 19व्या शतकातील प्रारंभीच्या महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन पाहत असताना आत्तापर्यंत आपण राजकीय जीवन पाहिलं सुरुवातीला, परत सामाजिक जीवन पाहिलं आणि सामाजिक जीवनामधलाच एक धार्मिक जीवन हा एक मुद्दा होता त्याच्याला लागून, तोही आपण पाहिलेला आहे. आज आपण 19व्या शतकाच्या प्रारंभीचे आर्थिक जीवन कशा प्रकारचं होतं, आर्थिक व्यवस्था त्या काळामध्ये कशा प्रकारची होती याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. याविषयी आपण या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. वास्तविक पाहता शिवकाळात व शिवोत्तर काळात सत्ताधीशांनी साम्राज्य निर्मितीचे प्रयत्न केले, परंतु या साम्राज्यामध्ये आर्थिक स्थिती मजबूत करण्याकडे त्यांनी फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. त्यामुळंच परिणामी पुढील काळामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या इंग्रजांबरोबर संघर्ष करताना त्यांना पराभव पत्करावा लागला. आपल्याला माहिती आहे की आर्थिक दृष्टीने जो संपन्न असतो, मग माणूस असेल, राष्ट्र असेल किंवा जिल्हा असेल, तालुका असेल, कोणतंही हे असेल, तर आर्थिक बाब फार महत्त्वाची राहते. मग माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक बाब महत्त्वाची असते. दुसरी गोष्ट राष्ट्राच्या उन्नतीच्या, प्रगतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. तर आर्थिक घटक हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच या दरम्यानच्या काळामध्ये झालं होतं अशा प्रकारचं की मराठी सत्तेकडं जे काही आवश्यक आर्थिकदृष्ट्या लक्ष देणं गरजेचं होतं, ते लक्ष मात्र त्या काळामध्ये दिलं गेलं नव्हतं. या उलट इंग्रजांनी मात्र आपल्या आर्थिक सत्तेकडं, आर्थिक आत्मनिर्भरतेकडं त्यांनी लक्ष दिलेलं आपणास दिसून येतं. कारण का, हे पहिल्यांदा इंग्रज हे व्यापारी म्हणून आपल्याकडे आलेले होते आणि म्हणून त्यांनी व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपला नफा कमवण्याचा प्रयत्न केला, नफा कमवला आणि आर्थिक संचय केला. वास्तविक पाहता ते खऱ्या अर्थानं व्यापार करून आर्थिक संचय, नफा मिळवण्यासाठीच इथं आलेले होते. ते काय फारसं आपल्याकडं उदार दृष्टिकोनातून किंवा इथं समाज परिवर्तन घडवण्यासाठी, समाजामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी असं काही ते आलेले नव्हते. तर इथं ते कशासाठी आलेले होते, तर आपला नफा मिळवण्यासाठी आणि आपल्या देशाला उन्नत करण्यासाठी, प्रगत करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, जो आहे तो आणखी सक्षम करण्यासाठी अशा प्रकारे 7 समुद्र पार करून हे ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या माध्यमातून ही मंडळी इथं आलेली होती आणि ते पुरेपूर त्यांची ती जी काही इथं आलेली होती त्या कामासाठी पुरेपूर वेळ देत होती आणि तनमनाने ते इथं काम करत होते. साहजिकच त्यांच्या मुत्सद्दीपणामुळे, त्यांच्या पुढारलेपणामुळे, त्यांच्या अभ्यासामुळे त्यांनी काय केलं, आर्थिक संपन्नता दृढ केली. या उलट या मराठी सत्तेचं झालेलं होतं. शिवोत्तर काळानंतर जे आर्थिक पाया मजबूत करायचा होता त्याकडे मात्र या राज्यकर्त्यांनी लक्ष दिलेलं नव्हतं. आपण पाठीमागं पाहिलं राजकीय जीवनामध्ये की कशा प्रकारे विलासी जीवन वगैरे इथली मंडळी किंवा इथले राज्यकर्ते कसे हे करत होते, कशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये संशयाचं, अविश्वासाचं वातावरण कशा प्रकारचं निर्माण होतं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि त्यामुळे झालं काय होतं की एकंदरीत एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा एक अविश्वासाचा होता. या उलट ही लांबून आलेली माणसं आपापसामध्ये अतिशय सामंजस्याने राहत होती, अतिशय एकीनं वागत होती. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा बाहेर जात असतो, म्हणजे सांगायचं उदाहरण म्हटलं तर आपण जर गाव सोडलं, तालुक्याच्या ठिकाणी जर आपल्या गावातला माणूस जर भेटला तर आपल्याला जवळचा वाटतो. तालुक्याच्या सोडला, जिल्ह्याच्या ठिकाणी आपण गेलो तर तालुक्यातला माणूस आपल्याला जवळचा वाटतो. जिल्हा सोडला, राज्य जर राज्यामध्ये गेलो तर जिल्ह्याचा माणूस आपल्याला जवळचा वाटतो. राज्य सोडलं तर आपल्या दुसऱ्या राज्यात गेलो तर आपलं राज्य महत्त्वाचं वाटतं किंवा आपलं जवळीकतेचं वाटतं, आपुलकीचं वाटतं. एवढंच नव्हे तर तिथला माणूस सुद्धा आपल्याला आपुलकीचा वाटतो. असंच राष्ट्राचं वगैरे सगळं अशाच प्रकारची आपुलकी वाढते. त्यामुळे सांगायचा उद्देश हा की इतक्या लांबून आलेली माणसं ही
अतिशय एकनिष्ठ होती, अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत होती आणि आर्थिक वृद्धी कशा प्रकारची करता येईल याकडे त्यांनी पुरेपूर लक्ष पुरवलेलं आपणास दिसून येतं. वास्तविक पाहता त्या काळामध्ये 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रामध्ये जी स्थिती जर पाहिली आपण, तर ती स्थिती अशा प्रकारची होती की ग्रामव्यवस्था जी होती ती स्वयंपूर्ण होती, स्वतः पूर्णतः स्वायत्त आणि स्वतंत्र अशी असलेली आपणास दिसून येते. या गावाचा प्रमुख पाटील असे आणि त्याचा सहाय्यक कुलकर्णी असे. या दोघांच्या नियंत्रणाखाली गावाचा कारभार चालत असे आणि गावाच्या संरक्षणासाठी किंवा करवसुलीसाठी न्यायदानाची जबाबदारी, करवसुलीची, न्यायदानाची आणि संरक्षणाची जबाबदारी ही त्यांच्यावर होती. वास्तविक पाहता हे अधिकार त्यांना वंशपरंपरागतरित्या त्यांना मिळालेले होते. शेती हा गावाचा प्रमुख व्यवसाय असायचा. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी बलुतेदार मंडळी होती, ती बलुतेदार मंडळी, पाठीमागच्या मी स्लाइडमध्ये बलुतेदार म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे चौगुल असेल, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी, महार व चांभार ही 12 बलुतेदार व तांबोळी, साळी, शिंपी, माळी, सनगर, गोंधळी, ठाकर, गोसावी, जंगम, मुलानी, धडशी व तराळ हे 12 अलुतेदार अशा प्रकारची ही मंडळी या गावासाठी आणि स्वतःसाठी हे काम करत असलेली आपणास दिसून येते. गावातील लोकांना कोणत्याही कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज भासत नसे आणि म्हणून या सगळ्यांचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांकडून त्यांना खळ्यावरच, म्हणजे जेव्हा पीक कापणी होती आणि पिकाचं खळं म्हणजे एखादं जर ज्वारी असेल तर ज्वारी त्यावेळेस बडवली जायची आणि त्या कणसातून बडवून दाणे काढले जायचे. तर अशा वेळी त्यांना त्यांचा जो काही हिस्सा आहे किंवा त्यांना जे काही द्यायचं आहे ते बलवतं त्यांना ते दिलं जायचं. परंतु तिथं काय झालेलं होतं, जे काही व्यवसाय प्रत्येकाचे होते ते व्यवसायामध्ये मगाशी मी किंवा मागच्या स्लाइडमध्ये मी सांगितलं असेल की त्या प्रत्येकाला जे व्यवसाय ज्याचे होते त्या व्यवसायाच्या बाहेर त्यांना चाकोरीच्या बाहेर जाता येत नव्हतं किंवा ते जातही नव्हते आणि त्यामुळं ही मंडळी आपल्या आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकली नाही. कारण का, त्याला प्रतिस्पर्धीच नव्हता. जर प्रतिस्पर्धी असला तरच ते खऱ्या अर्थानं तिथे हे होणार आहे, नाहीतर प्रगती होणार नव्हती. आणि म्हणूनच इथं व्यवसायाला स्पर्धा नसल्यामुळं तिथं प्रगती होत नव्हती. कारण का, त्यांचा उदरनिर्वाह एकमेकाच्या साहाय्यानं हा चाललेला असायचा. बलुतेदार व अलुतेदारांनी वर्षभर कष्ट करायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी वर्षाला किंवा जेव्हा जेव्हा पीक होईल तेव्हा शेतकऱ्याकडून घ्यायचं. अशा प्रकारची त्या काळची व्यवस्था असलेली आपणास दिसून येते. आणि म्हणूनच त्या काळामध्ये एकंदरीत शासनाला त्या काळामध्ये कर द्यावा लागत असे. शेतकऱ्यांची जर अवस्था बघितली तर शेतकऱ्यांकडून कर घेतला जात असे आणि जर समजा कर दिला नाही तर शेतकऱ्यांना फटके मारणे, तिकटाची धुरी देणे अशा प्रकारच्या भयानक ह्या शिक्षा या शेतकऱ्यांना केल्या जात असेल. आणि मग हळूहळू ह्या शिक्षा ज्या आहेत त्या शिक्षा उत्तर पेशवाईच्या काळामध्ये तर खूप वाढत गेल्या आणि अधिकाऱ्यांनी मागितलेली म्हणजे पेशवाईच्या उत्तर काळामध्ये जर समजा एखाद्या अधिकाऱ्याने मागितलेली रक्कम किंवा धान्याचा साठा जर शेतकऱ्यांनी दिला नाही तर त्याला अतिशय क्रूरपणे छळलं जात असे. आणि म्हणून अशी सगळी जी अवस्था आहे, म्हणजे 12 बलुतेदाराला 18 अलुतेदाराला शेतकऱ्यांनी धान्य पुरवायचं, याचबरोबर कराच्या रूपानं धान्य द्यायचं आणि मग या सगळ्याच्या माध्यमातून जर कुठं राहिलं तर मग त्याच्यावरही तिथल्या सावकाराचा डोळा असायचा. म्हणजेच शेतकऱ्यांची जी आज आपण अवस्था पाहतो आहोत
आपण नेहमी पाहत आहे किंवा टी व्हीला असेल किंवा बातम्यामध्ये ऐकत असाल तुम्ही, की शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अशा प्रकारची झालेली आहे. त्यांना लाईट मिळत नाही, हे होत नाही आणि तो कर्जबाजारी आहे म्हणून तो म्हणजे एकंदरीत पूर्वापारपासून म्हणजे साधारणतः 19व्या शतकाच्या पूर्वार्धापासून आणि त्याच्याही अगोदर शेतकऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावंच लागतंय शेतकऱ्यांना आणि म्हणून आज सुद्धा आपल्याला हे शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. त्यावेळी सुद्धा अशा प्रकारे फक्त त्या काळामध्ये हे चाबकानं मारणं असेल किंवा तिखटाची धुरी देणं अशा प्रकारची भयानक हे त्यांना म्हणजे शिक्षा दिली जात असे आणि त्यामुळं साहजिकच त्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता सुद्धा कसं पिकवायचं किंवा कसं उत्पन्न काढायचं अशा प्रकारचीच अडचणीची असायची. परंतु उदरनिर्वाहाचं साधन फारसं नसल्यामुळं आणि शेतीवरती उपजीविका असल्यामुळं त्यांना ते काम करावं लागत होते. समजा सावकाराचं जर कर्ज काढलं असेल तर एखाद्या वेळेस कमी उत्पन्न झाल्यामुळं किंवा घरामध्ये एखादं समारंभ किंवा लग्न कार्य असेल तर बियाणं खरेदी करणं असेल, बैल किंवा शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी बऱ्याच अशा घटनांसाठी किंवा अशा बाबींसाठी त्यांना कर्ज काढावं लागत असे आणि सावकाराच्या व्याजाचा दर प्रचंड त्या काळामध्ये असे. म्हणजे आत्तासुद्धा आहेच, काही सावकारी करणारी मंडळी आहेत, त्यात आजही अशा प्रकारचं कर्ज देणारी मंडळी आहेत. आणि मग हे कर्ज शेतकरी घ्यायचे आणि मग कमी उत्पन्न आल्यामुळं त्यांना ते देणं होत नसायचं आणि मग त्यांच्या शेतीवरती सुद्धा हे सावकार आपला तिथं ताबा घेत असे. अशा प्रकारची दयनीय अशी त्यांची मोठी अवस्था असलेली आपणास दिसून येते. वास्तविक पाहता पेशवाईच्या काळामध्ये करवसुलीचे अधिकार मक्तेदारीने विकण्यास किंवा मक्तेदारीने देण्यास सुरुवात झालेली आहे. मक्तेदारी म्हणजे काय तर आत्ताचा जो लिलाव पद्धत किंवा ठेका पद्धत जी आहे आपण म्हणूया, मक्ता घेणं म्हणजे ठेका देणं. म्हणजे समजा करवसुली, समजा एखादा प्रदेश आहे किंवा ते एखादा भाग आहे, त्या भागामध्ये जी कर गोळा करायचे आहे किंवा कर गोळा करायचा आहे त्या कर गोळा करण्याच्या मोबदल्यामध्ये एक रकमी केवढ्याला ठरवायचं. समजा एखादा जो भाग आहे त्याला एखाद्या बोली लावायची किंवा मक्ता द्यायचा. बोली लावली की एखादा म्हणला मी 5,000 देतो, दुसरा म्हणला 10,000 देतो, तिसरा म्हणला 20,000 देतो. अशी बोली लावून साधारणतः तो तिथला भाग त्यांच्या वर्चस्वाखाली यायचा आणि ते कर गोळा करायचे. परंतु अडचण अशा प्रकारची निर्माण व्हायची की जेव्हा एखादा माणूस तो लिलाव किंवा ठेका घेत असे त्या कर गोळा करण्याचा, त्यावेळेस तो काय करत असे, त्याचा आणि त्या शेतकऱ्याचा काही संबंध नसायचा. कारण त्यानं तो व्यवहार बघितलेला होता आणि त्या व्यवहाराच्या माध्यमातून त्याने पैसे दिलेले होते. म्हणून असे पैसे आणण्यासाठी किंवा परत मिळवण्यासाठी तो तिथल्या शेतकऱ्यांना छळायचा आणि म्हणून शेतकऱ्यांची अवस्था अजूनच बिकट होताना ही दिसत असलेली आपणास दिसून येते. त्याचप्रमाणे काही वेळा दुष्काळ पडायचे, दुष्काळ वाचायचा, नापिकी व्हायची, त्यामुळं लोकांना किंवा शेतकऱ्यांना फारसं काही धान्य पदरात पडत नसे. परंतु हा ठेकेदार मात्र त्या वसुलीपासून लांब राहत नसे आणि म्हणून कधी कधी त्यांचे शेतीसुद्धा तो त्या कराच्या ह्याच्यामध्ये तो घेऊन टाकायचा आणि म्हणून आपल्याच शेतीवरती आपल्यालाच मजूर म्हणून काम करावं लागतंय अशा प्रकारची स्थितीसुद्धा काही शेतकऱ्यांची त्या काळामध्ये होत असायची. तर अशा प्रकारचा हा शेतकरी जो होता तो आर्थिक स्थैर्य नसलेला अशा प्रकारचा शेतकरी आपल्याला त्या दरम्यान दिसून येतोय. आता हे झालं सावकारांचं किंवा म्हणजे दुष्काळ वगैरे निसर्गाचं झालं. परंतु अजून एक संकट या शेतकऱ्यांपुढं होतं आणि म्हणूनच ते संकट म्हणजे असं होतं की ज्या मोहिमा येत असेल किंवा आक्रमणं होत असेल त्यावेळी शेती उजाड केली जायची. उभ्या पिकामध्ये ही जनावरं
त्या काळची घोडी असतील, उंट असतील, अशा प्रकारची जी जनावरं, बैल असतील, रेडे असतील, तर हे उभ्या पिकामध्ये सोडली जायची आणि पिकाची नासधूस केली जायची. वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा आणि त्यांचा काहीही संबंध नसायचा, परंतु त्या जनावरांच्या माध्यमातून त्याची ती नासधूस व्हायची आणि नासधूस झाल्यामुळं शेतकऱ्याला ते एक अडचणीचं ठरायचं. वास्तविक पाहता शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या सैन्याला मोहिमेवर जाताना सक्त सूचना केलेल्या असायच्या, की एवढंच नाही की अशा प्रकारच्या सूचना आपल्याला कितीतरी म्हणजे माध्यमातून सांगितल्या जातात, किंवा की कुणाच्याही गवताच्या काडीला सुद्धा हात लावता कामा नये, इतकी सक्त अशा प्रकारची सूचना होती. आणि त्यामुळं त्या काळामध्ये शिवाजी राजांविषयी या शेतकऱ्यांना आदर होता. एवढंच नव्हे तर आदर असल्यामुळं रयत किंवा शेतकरी हा समाधानी होता, आणि समाधानी असल्यामुळं त्यांना आपलं सगळं हे स्वतःचं असं राज्य आहे, स्वराज्य आहे असं वाटत होतं. आणि म्हणूनच इथं मात्र उलट दिसतं आपल्याला. उलट कशा प्रकारचं दिसतंय, की इथं असं काही नव्हतं की प्रत्येक जण, आपण पाठीमागं पाहिलं की मुलुकगिरी करायची, आपल्याच प्रदेशामध्ये आपल्याच माणसांचं लुटून न्यायचं. ही अवस्था त्या काळामध्ये झालेली होती. कारण का? कामं राहिलेली नव्हती आणि पेशव्यांना विलासी जीवन जगण्यासाठी, चैनीचं जीवन जगण्यासाठी आता उत्पन्नाचं साधन राहिलेलं नव्हतं, आणि त्यामुळं ह्या अशा प्रकारच्या संकटाला सामोरं जावं लागत असलेलं आपणास दिसून येतं. आता या दरम्यानच्या काळामध्ये काही बाजारपेठा आहेत, किंवा शेतकऱ्यांना मदत असेल, कर्ज रूपानं मदत असेल, ही मदत देण्याचं काम त्या काळामध्ये किंवा शिवकाळामध्ये हे केलं जायचं. परंतु आता ह्या दरम्यानच्या काळामध्ये काय केलेलं होतं, शेतकऱ्यांच्या प्रगतीकडे किंवा ते थोडंसं दुर्लक्ष झालेलं होतं. अशा प्रकारची शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आपणास त्या काळामध्ये दिसते. आणि म्हणून त्या अनुषंगानं जी आर्थिक परिस्थिती, सर्वात मोठा जो शेतीवरती जो घटक आहे, शेती आहे, त्या शेतीवरती अवलंबून असणारा जो काही हे आहे, वर्ग आहे, त्या वर्गाची दयनीय अवस्थेकडं वाटचाल झालेली आपणास दिसून येते. आता यानंतर आपण व्यापाराकडे वळूया. त्या काळामध्ये जो व्यापार करणारे जे व्यापारी होते, ते व्यापाऱ्यांची सुद्धा फारसं काही चांगली स्थिती होती असं म्हणता येणार नाही. उत्तर पेशवाईच्या काळामध्ये पेशवे व त्यांच्या सरदारांनी व्यापाऱ्यांची लूट केलेली आहे. म्हणजे बघा, ज्यांनी संरक्षण व्यापाराला द्यायचं, त्याच म्हणजे राज्यकर्त्यांनी त्यांना लुटायचं, अशा प्रकारचं धोरण आखलेलं होतं. आणि त्यामुळं नेमकं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला होता. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर व्यापारी वर्ग अतिशय कमकुवत बनलेला होता. त्याच दरम्यान ब्राह्मण वर्गाने या व्यापारामध्ये सहभाग घेतलेला होता, किंवा आता प्रवेश केलेला होता. आणि म्हणूनच या काळात व्यापाऱ्यांनी परदेशी जाऊन फायदा मिळवावा, तिथल्या वस्तू इतर देशात विकाव्यात, किंवा त्या वस्तू इकडं आणाव्यात आणि फायदा करावा, अशा प्रकारची जी एक व्यापाराची किंवा व्यापाऱ्यांची वृत्ती असते, ती वृत्ती या ब्राह्मण वर्गाला एक आपल्या धार्मिक बंधनामुळे ती अडचणीत आणत होती. धार्मिक बंधन कशा प्रकारचं होतं? तर धार्मिक बंधन अशा प्रकारचं होतं की समुद्र पर्यटन केल्यास, मी पाठीमागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की समुद्र पर्यटन केल्यास आपली जात बुडते, देशाटन केल्यास जात बुडते, धर्म बुडतो, अशा प्रकारच्या खुळचट कल्पना तिथं मांडल्या गेलेल्या होत्या. आणि त्यामुळं बाहेरचा व्यापार, अंतर्गत व्यापार हा ठप्प झालेला होता. म्हणजे परराष्ट्रीय व्यापार जो होता, तो परराष्ट्रीय व्यापार हे करत नव्हते. आणि साहजिकच त्यामुळं झालं काय होतं की बाहेरचे जे व्यापारी आहेत, ते व्यापारी येऊ शकत होते, परंतु आपले मात्र व्यापारी बाहेर जात नव्हते, व्यापार करत नव्हते, बाहेरची मुद्रा किंवा बाहेरचं चलन आपल्याकडे येत नव्हतं. अशा प्रकारची अवस्था झाल्यामुळं व्यापार हा सुद्धा अधोगतीकडे चाललेला आपणास दिसतो आहे. आणि म्हणूनच व्यापाऱ्यांना फारसं काही स्थैर्य, म्हणजे शेतकऱ्यांची जशी अवस्था होती, शेतकऱ्यांची थोडीशी जास्त दयनीय अवस्था होती, व्यापाऱ्यांची त्याच्यापेक्षा थोडीशी बरी असावी असं आपण समजूया. वास्तविक पाहता या दरम्यानच्या काळामध्ये
शेती, व्यापार यासारखे आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या घटकांकडं शासनानं लक्ष दिलं नाही आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले आपणास दिसून येतात. वास्तविक पाहता त्या काळामध्ये मुलुकगिरी करणं हेच एक उत्पन्नाचं साधन त्यांचं राहिलेलं होतं. ब्रिटिशांच्या वर्चस्वामुळं किंवा ब्रिटिशांकडं आता हे राज्यसत्ता आल्यामुळं आता तेही बंद झालेलं होतं. मग आता उत्पन्नाचं साधन राहिलं काय? जे लुटायचं ते बंद केलेली होती. कारण का आपण म्हणतो ना, इंग्रजांचं कायद्याचं राज्य होतं. खरोखरच त्या काळामध्ये त्यांनी अशा प्रकारचे हे लूट किंवा जुलूम अशा प्रकारचे बंद केलेले होते. कायद्यानं बंद केलेले होते. त्यांना शिक्षा केल्या जायच्या आणि त्यामुळं असे जे काही मुलुकगिरी करणारे सरदार होते, जहागीरदार होते, दरोडेखोर होते, पेंढारे होते, यांनी आपल्याच प्रदेशामध्ये आपल्याच लोकांची लूटमार करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे पेशव्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. आपण पाठीमागं पाहिलं, पाठीमागच्या स्लाइडमध्ये तैनाती फौजेचा स्वीकार केल्यामुळं साधारणतः जे काही मराठा सैनिक जे त्यांचा चरितार्थ होता, जे नोकरी करत होते लष्करामध्ये, ते रस्त्यावर आले. त्यांना काम मिळालं नाही, कारण तैनाती फौज ही ते इंग्रजांची तिथं काम करू लागली. त्यामुळं हे लोक बेकार झाले आणि अशा प्रकारची बेकारी वाढल्यामुळं त्यांची उपजीविका होणं हे सुद्धा अशक्यप्राय झालं. म्हणजे कसं जगायचं हा सुद्धा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आणि म्हणूनच या काळात इंग्रजांनी व्यापाराच्या बाबतीमध्ये खरं तर एक वेगळं धोरण स्वीकारलेलं होतं आणि वास्तविक पाहता हे व्यापारीच माणसं होती आणि त्यामुळं त्यांनी आपल्या व्यापाराच्या प्रगतीसाठी मुक्त व्यापार करण्यास सुरुवात केली. आता मुक्त व्यापार करण्यास सुरुवात केल्यामुळं झालं काय की तिकडचे जे काही व्यापारी साधनं आहेत किंवा पदार्थ आहेत किंवा वस्तू आहेत हे इकडे येऊ लागले आणि म्हणूनच तिथं लहान लहान जे उद्योगधंदे आहेत ते बंद पडायला लागले. कारण का त्यांनी मोठमोठ्या मिल उभा केल्या, कारखाने सुरू केले आणि कारखान्यांच्या माध्यमातून हे व्यवसाय सुरू झाल्यामुळं जे इथले कुटीर उद्योग होते, लघु उद्योग होते, जे घराघरामध्ये होते, ते अशा प्रकारचे जे उद्योग आहेत ते उद्योग बंद पडले. जेव्हा उद्योग बंद पडतात त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या माणूस कमकुवत होतो. आता आपल्याला माहिती आहे की आता कोरोनाचा काळ चाललेला आहे आणि म्हणून या कोरोनाच्या काळामध्ये कित्येक कंपन्यांनी आपल्या कामगारांना काढून टाकलेलं आहे. ते तरी काय करणार? कारण का कामच नाही. पुढं त्या कंपन्यांचं जे उत्पादन आहे ते पुढंच जातच नाही आणि म्हणून अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था आता डबघाईला आली आणि म्हणूनच त्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची हे जे काही कारखाने आले किंवा मोठमोठ्या उद्योगधंदे इथं आले आणि त्यामुळं जे काही काम हाताला होतं ते हाताचं काम निघून गेलं आणि कसं जगायचं अशा प्रकारचा प्रश्न हा इथं निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता आपल्या इथल्या कापडाला बाहेरच्या देशामध्ये अतिशय महत्त्व होतं. त्याच्या दृष्टिकोनातून व्यापार चालायचा. परंतु आपलं जे कापड आहे ते रेशीम असायचं, अतिशय चांगल्या प्रतीचं असायचं आणि म्हणून साहजिकच चांगल्या प्रतीचं असल्यामुळं त्याची किंमत ही जास्त असायची आणि म्हणून याची किंमत जास्त असल्यामुळं आणि याच्या हाताने बनवल्यामुळं किंवा हस्तकला म्हणतो आपण, त्या कलेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या, आपण जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण नाशिकची येवल्याची पैठणी पाहूया की येवल्याची पैठणी आजही प्रसिद्ध आहे. म्हणजे जी साडी आहे, पैठणी आहे, ती आजही प्रसिद्ध आहे. आपल्या भारतापेक्षा बाहेर त्याला जास्त प्रमाणात मागणी आहे. म्हणजेच एकंदरीत काय आहे की परंतु त्याचा त्याची जी किंमत आहे ती किंमत आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ती परवडणारी नसते. म्हणजे एखादी पैठणी या येवल्याची बाहेर जर मागवली तर 5-5 लाखापर्यंत, 10-10 लाखापर्यंत अशा प्रकारचे त्याच्या किमती असतात. हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतं. तेच त्याला पर्याय म्हणून तशा प्रकारचीच जी कारखान्याच्या माध्यमातून तयार झालेली जी पैठणी आहे तीही बाजारात असते. आता तीही आपल्याला जर 5-10 हजार रुपयाला जर मिळाली तर कुठली घेऊ आपण?
तर ही कमी किमतीतलं. आणि म्हणून त्या काळामध्ये असंच घडलं, की लोक काय करायला, स्वस्त असेल ते घ्यायला लागले. आणि साहजिकच आहे, स्वस्तातलंच माणूस घेणार, फार महागात कशाला जाईल. जे काही असतील, ज्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे खरेदी करण्याची, ते घेतील. आणि म्हणून एकंदरीत त्या काळामध्ये उद्योगधंदे आपल्या भारतामधले बंद पडले. इंग्रजांनी त्याच्यावरती कब्जा घेतला आणि हळूहळू या महाराष्ट्रामधली आर्थिक जीवनाची घडी विस्कटायला लागलेली आपणास दिसून येते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात खरं तर अशा प्रकारची खूप मोठ्या प्रमाणात हे आर्थिकदृष्ट्या विपन्न अवस्थेत गेलेली आपल्याला दिसून येतं, किंवा ही परिस्थिती विपन्न अवस्थेमध्ये गेलेली दिसते. परंतु एकंदरीत आपल्याला एक लक्षात येईल की जर समजा योग्य नियोजन असतं, योग्य व्यवस्था असती, तर नक्कीच इथं एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. परंतु दुर्दैव अशा प्रकारचं की इथल्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आर्थिक बाबींकडं दुर्लक्ष केल्यामुळं सर्वसामान्यांचे हाल होऊ लागले. सर्वसामान्यांचे कंबरडं मोडल्यासारखं झालं. आणि म्हणून आता नेमकं करायचं काय, हा एक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. फार मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धेला, म्हणजे व्यापार स्पर्धेला हे इंग्रज मोठे असल्यामुळं त्यांनीही इथं मुत्सद्दीपणानं इथं हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. हळूहळू इथं एकतर पहिल्यापासूनच त्यांनी काही सनदा घेतलेल्या होत्या, व्यापाराच्या परवानग्या घेतलेल्या होत्या. आणि म्हणून ही मंडळी आपल्या इथल्या लोकांच्या पेक्षा सरस ठरू लागली. आणि हे इंग्रज जे होते ते अतिशय मुत्सद्दी होते, अतिशय चाणाक्ष होते. त्यांनी इथली सगळी परिस्थिती पाहिलेली होती आणि आपल्याला आर्थिक सबल होण्यासाठी, सक्षम होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची ही संधी आहे हे ते ओळखून होते. आणि म्हणूनच हे ओळखून असल्यामुळं त्यांनी तशा प्रकारचे हळूहळू डाव टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्या अधिकाऱ्याने अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्या देशासाठी आणि आपल्या कंपनीसाठी आणि आपल्या व्यापारासाठी योगदान दिलेलं आपणास दिसून येतं. याउलट आपले जे एतदेशीय राज्यकर्ते होते, त्या राज्यकर्त्यांनी तेवढंसं लक्ष दिलं नाही. आणि म्हणून त्यांना पुढं अतिशय वेगळ्या अशा आणि अडचणीच्या परिणामांना पुढं जावं लागलेलं आहे. अशा प्रकारची त्या काळामध्ये आर्थिक स्थिती असलेली आपणास दिसून येते. आपण या प्रकरणामध्ये साधारणतः राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती ही पाहिलेली आहे. एकंदरीत आपण जर विचार केला तर आपल्याला दिसून येतं की आपला एकंदरीत मागासलेपणा, आपल्या धर्मभोळ्या कल्पना, आपल्या अंधश्रद्धा, आपला परस्परामध्ये अविश्वासाचं वातावरण, एकमेकांविषयी संशयाचं धोरण, आणि म्हणून आपण एकंदरीत त्या काळामध्ये कमी पडलेलो आपणास दिसून येतो. आणि म्हणूनच 19व्या शतकाच्या प्रारंभीचा महाराष्ट्र पाहत असताना आपल्याला दिसून येतं किंवा लक्षात येतं की इथली कशा प्रकारची व्यवस्था होती. मग ती राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल. असं जरी असलं तरी सुद्धा एक वेगळ्या नव्या पर्वाकडं, म्हणजे 1818 नंतर एका वेगळ्या सत्तेकडं, इंग्रजांकडं हा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राची सत्ता ही गेलेली आपणास दिसते. आणि त्यानंतर या इंग्रजांच्या पाश्चात्य ज्ञानामुळं, काही सामाजिक प्रगल्भतेमुळं, इथल्या ज्या काही रूढी परंपरा ज्या होत्या त्यांच्यामध्ये त्यांनी काही बदल घडवून आणले. लोकांना कायद्याचं राज्य वाटू लागलं. जे काही आपले राज्यकर्ते जुलूम करत होते त्यांच्यापेक्षा इंग्रज बरे, अशा प्रकारची भावना लोकांची होऊ लागली. आणि म्हणून साधारणतः इंग्रजांकडं ते कल वाढू लागला. इंग्रजांनी हळूहळू या सगळ्या वातावरणामध्ये हस्तक्षेप, अगोदरच ते म्हणजे व्यापारी म्हणून आलेले होते आणि व्यापार करत असतानाच त्यांनी हा सगळा इथल्या मानसिकतेचा सुद्धा आढावा घेतलेला होता, लक्ष त्याच्याकडे वेधलेलं होतं. आणि ही मंडळी फारसं काही एकत्र येऊन करणार नाहीत अशा प्रकारचं त्यांच्या लक्षात आलेलं होतं. कारण का त्यांनी होळकर, भोसले अशा प्रकारचे, पाटीपानसकर वगैरे हे सगळे जे सरदार मंडळी होती, तर ही सरदार मंडळी आपापसामध्ये किंवा गुंतलेली आहेत, आपापसामध्ये संघर्ष करत आहेत.
आणि म्हणून ही मंडळी एकत्रित येऊन आपल्याला विरोध करणार नाहीत याची त्यांना पूर्णपणे कल्पना आल्यामुळं त्यांनी खरं तर याच्यामध्ये हळूहळू पाय पसरायला लागले. आपण ते पाहिलं. मग वसईचा तह झाला, तैनाती फौज त्यांनी तिथं उभी केली किंवा दुसऱ्या बाजीरावाला ती ठेवायला सांगितली. परत दुसऱ्या बाजीरावांनी सुद्धा तशाच प्रकारचा प्रयत्न केला की सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण त्यांना विरोध करूया. परंतु मला वाटतं ती थोडीशी वेळ गेलेली होती आणि सक्षम अशा प्रकारचा, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा प्रकारचा प्रतिस्पर्धी म्हणूया, शत्रू म्हणूया, इंग्रज हे समोर असल्यामुळं त्यांचा फारसा टिकाव लागलेला दिसत नाही. मात्र आपण जर इतिहासाचा जर आपण अभ्यास केला पाठीमागं म्हणजे शिवकाळाचा, तर शिवकाळामध्ये छत्रपती शिवरायांनी ही इंग्रजांचं जे काही धोरण आहे आणि त्यांची जी काही विचारधारा आहे ती विचारधारा त्यांनी ओळखलेली होती. हे पुढं आपल्याला अडचणीचं येऊ शकतं हेही ओळखलेलं होतं आणि म्हणून त्यांनी खूप महत्त्वाचं अशा प्रकारचं त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. एवढंच नव्हे तर त्यांच्याशी काही वेळा त्यांचा संघर्षही झालेला होता. त्यांच्याकडून काही वेळेला कारण इंग्रजांची नीती अशा प्रकारची होती की आपल्या शत्रूचा शत्रू तो मित्र, अशा प्रकारची त्यांची नीती असल्यामुळं त्यांनी त्या काळामध्ये अशा प्रकारचे म्हणजे कधी मराठ्यांच्या शत्रूला कधी जवळ करणं, परत ते जर समजा हारले तर यांना परत हे करणं, जवळीकता साधणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना काही म्हणजे काय म्हणायचं त्याला की जेणेकरून त्यांना कशा प्रकारे आपल्याकडं ओढता येईल हे पाहणं आणि एकंदरीत समेटाची मिळतं जुळतं घेण्याची जी भावना आहे ती भावना त्यांच्यामध्ये असल्यामुळं आणि इतक्या लांबून येऊन इथं एक त्यांनी बस्तान बसवलेलं होतं. सामाजिक परिस्थिती पाहिलेली होती, राजकीय परिस्थिती पाहिलेली होती, आर्थिक परिस्थिती पाहिलेली होती आणि म्हणूनच एकंदरीत छत्रपती शिवरायांच्या काळानंतर मग मात्र किंवा त्यांना इथं हस्तक्षेप करण्यास वाव मिळाला. पेशवाईमध्ये, उत्तर पेशवाईमध्ये खरं तर खूप अराजकता, गोंधळाची परिस्थिती ही निर्माण झाली आणि त्यामुळं आपल्याला खरं तर त्यांच्या वर्चस्वाखाली, आधिपत्याखाली गेलं असं वाटतं. परंतु एक झालं की आपल्याला एका दृष्टिकोनातून बाहेरचा संपर्क आला, काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्याच्यामध्ये शैक्षणिक सुधारणा झाल्या, सामाजिक सुधारणा झाल्या, राजकीय सुधारणासुद्धा झालेल्या आहेत आणि आजही आपण काही बाबीमध्ये त्या इंग्रजांचंच अनुकरण करत असलेलं आपणाला दिसून येतं. आपली शिक्षण व्यवस्था जरी पाहिली तर कारकून निर्माण करणारी जी काही शिक्षण व्यवस्था आहे, काही फॅकल्टीज आहेत त्या त्याच करत आहेत, तशाच प्रकारची उडत आहेत आणि म्हणून एकंदरीत जर सगळा आपण विचार केला तर 19व्या शतकामधील प्रारंभीच्या महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवन हे असं असलेलं आपणास दिसून येतं. आपण या तिन्ही बाबीवरती खूप सविस्तर अशा प्रकारचा प्रकाश टाकलेला आहे. यामधून मला वाटतं कुणाला काही अडचण नसावी आणि जरी समजा कुणाला वाटलं की अजून काही डेप्थ विचारायचे आहे तर तुम्ही मला फोन करू शकता किंवा आपल्या जो ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती विचारू शकता. कारण का आता तुम्ही MAचे विद्यार्थी आहेत, MA सेकंडचे विद्यार्थी आहात आणि त्यामुळं तुम्हाला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, प्रश्न पडले पाहिजेत आणि ती एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की आपल्याला काहीतरी या घटनांमधून विचार केला पाहिजे. मी तुम्हाला या 3-4 स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही या घटनांच्या माध्यमातून आपण काय शिकलो, आपण काय घेतलं हे पहा, हे समजून घ्या आणि तसा विचार करायला सुरुवात करा. कारण का आता तर साधारणतः म्हणजे दिवाळीही संपलेली आहे आणि आत्ता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, एप्रिल साधारणतः 4-5 महिने राहिलेले आहेत तुमच्या सेकंड इयर संपण्याचे. तुम्ही सुद्धा एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करून सेटनेट असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील त्या करून आपला एक वेगळा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ठसा उमटवण्याचा प्रयत्न करा. दररोजच्या दररोज मी तर सांगत राहीलच, परंतु हे सांगणं ही जरुरीचं आहे. वास्तविक पाहता आपल्याला या ऑनलाईन असल्यामुळं किंवा त्या ह्या व्हिडिओ करत असल्यामुळं फारसं काही याच्यामध्ये तुम्हाला सांगता येणार नाही. खरं तर
मला तर खूप दुर्दैव वाटतं आणि वाईटही वाटतं की अ, विद्यार्थ्यांना हे खरं तर तुमचं हे शिक्षण आहे, म्हणजे एम ए सेकंडचं वर्ष आहे, एम ए फर्स्ट आणि सेकंड हे संपूर्ण शिक्षणाचा एक कळस असतो आणि म्हणून या कळसाच्या माध्यमातून हे सगळं काही तुमचं आजपर्यंतचं शिक्षण हे दिसत असतं. परंतु तुम्हाला फारसं काही मला म्हणजे संस्काराच्या तर गोष्टी मी मागच्या वेळी सांगितलेल्याच होत्या. परंतु एक पुढच्या म्हणजे पुढं आपण काय करावं? कशाप्रकारे जावं? कसं आपलं क्षेत्र निवडावं किंवा क्षेत्रामध्ये कसं जावं? हे खरं आपल्याला समोरासमोर सांगता आलं असतं. परंतु आपल्याला इथं काही मर्यादा आहेत. आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर हे सुद्धा सांगायचं आहे, की तुम्ही संस्कारक्षम झालं पाहिजे. संस्कारक्षम असला तर अजून त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. संस्कारक्षम सगळेच असतील, त्याच्यात काही अडचण नाही. परंतु आपल्या इतिहास विभागाच्या माध्यमातून एक चांगला नागरिक व्हावा, ही एक अपेक्षाच असलेली म्हणजे मला तर नेहमी आहे आणि तुम्ही नक्कीच घडाल. ही काही म्हणजे शंका घेण्याचं कारण नाही. तर आज आपण हा जो पहिलं प्रकरण होतं किंवा पहिला टॉपिक होता, तो हा संपलेला आहे. आज आपण खरं तर बराच वेळ मला वाटतं बोललो असेल. अ, हे सगळं पाहून तुम्ही अभ्यास करा. जिथं काही अडचण येईल तिथं मला विचारा. आज आपण इथं थांबूया.